नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंचपरमेश्वरी भगवान की जय। वाच खाली काय लिहिलंय ते कंसातलं नाही वाचायचं, बाहेरचं वाच। वितराग सर्वज्ञ आणि हितोपदेशी अशा श्री जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करून ही श्री जैन सिद्धांत प्रवेशिका अल्पबुद्धीच्या लोकांच्या कल्याणाकरिता लिहिली जात आहे। म्हणजे खरे देव कोणाला म्हणायचं? जे 3 विशेषणांनी सहित आहेत। मग ती 3 विशेषणं आहेत त्याच्यामध्ये। गत सर्व दोष म्हणजे जे सगळ्या दोषांनी रहित असे वितराग, सर्वज्ञ आहेत आणि हितोपदेशी आहेत। त्यांना नत्वा म्हणजे नमस्कार करून, अशा त्या जिनेंद्रांना नमस्कार करून मी प्रवेशिका सांगतो। कोणासाठी? तर स्वल्पधियां हिताय, जे स्वल्पबुद्धी, धी म्हणजे बुद्धी, स्वल्पबुद्धीवाले आहेत त्यांच्या हितासाठी ही प्रवेशिका लिहिली जाते। पुढे वाच। ग्रंथलेखनाच्या मंगल कार्याच्या प्रारंभी ग्रंथकारांनी परमेष्ठी स्वरूप जिनेंद्र देवांना वितराग, सर्वज्ञ व हितोपदेशी म्हणून नमस्कार केलेला। त्यांचं स्मरण करायसाठी म्हणून मंगलाचरण केलं जातं, त्या रूपाने हे लिहिलेलं आहे। मग हे आमचं झालंय, तरी पण एकदा ग्रॉसमध्ये बघू आपण काय सांगितलंय। विश्व काय आहे व कसे आहे? हे विश्व अनंत द्रव्यांचा समूहरूप आहे, अनादि अनंत आहे, स्वयंभू आहे। सर्व पदार्थ 6 द्रव्यांमध्ये अंतर्भूत होतात। पदार्थांना सत, वस्तू, द्रव्य अशी ही नावे आहेत। तर विश्व कशाला म्हणायचं? कसं असतं विश्व? हे म्हणायचं विश्व जे आहे ना ते सगळं ह्याच्यातच आहे, ह्याच्या बाहेर काय नाही आहे। जे विश्व आहे ते कशाला म्हटलं? विश्व 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हटलं। मग तेच सांगितलं त्यांनी। त्याचं स्वरूप कसं आहे? तर अनादि अनंत आहे, ह्याला कोणी बनवलं नाही आहे। अशी रचना कोणी केली हो? आपण सांगतो ना, कमरेवर हात ठेवून उभारलेल्या मनुष्याप्रमाणे ती रचना आहे। कोण बनवलं? अशी बनवलं म्हटलं तर ते संपणार, बिघडणार, अशी आपत्ती येईल, पण त्याचा करता कोणी नाही आहे। ते नॅचरल तसं आहे, त्याला अकृत्रिम म्हणलं म्हणून तिथे शब्द दिले स्वयंभू, म्हणजे स्वतः बनलेला आहे, त्याला कोणी बनवणारा करता नाही। मग हे कशासाठी सांगितलं? की जे ईश्वरवादी आहेत, असे मतवादी आहेत, अन्यमती, तर ते म्हणतात की ईश्वरांनी, विष्णूंनी, काय त्या ब्रह्मानी सृष्टीची रचना केली, मग हे सगळं त्यांनी बनवलं असं म्हणतात। पण मग त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं असं कोणी बनवणारं नाही। विश्वाला कोणी बनवलं तर ते बिघडणार, पण जे न बनवलेलं असतं, कृत्रिम असं, त्याचा कधीही नाश होत नाही, ते जसं आहे तसं राहतं। म्हणून हे जगत अनंत द्रव्यांचा समूह रूप आहेत। किती द्रव्य असतात? मग त्यांनी अनंत का म्हणले? म्हणजे काय म्हणायचं? जाती अपेक्षेने, टाईप्स अपेक्षेने 6 आहेत, पण क्वांटिटी अपेक्षेने आता जीवच आपण इथं किती आहे? मग हे जीव एक टाईप आहे ना, आणि मग त्याच्यामध्ये संख्या किती आहे प्रत्येक द्रव्याची? तर त्यासाठी अनंत सांगितलं। मग जीव अनंत आहेत, पुद्गल त्याच्यापेक्षा अनंत आहेत। धर्मद्रव्य किती आहेत? 1 आहे। अधर्मद्रव्य 1 आहे। आकाशद्रव्य 1 आहे। ह्याला तुम्ही काय म्हणता? आणि बाहेर काय आहे? अलोक आकाश। मग 1 आहे का 2 आहेत? किती आहेत? 1च आहे। हे संपूर्ण आकाशद्रव्य समज असं हे बोर्ड म्हणजे, आणि त्याच्यामध्ये एवढा पार्ट आहे, ह्याला तुम्ही नाव दिले लोक आकाश म्हणून, पण आहे तर एक आकाशखंडच आहे। त्यामुळं सांगितलं की जसं आता आपण, हे गाव आहे अकलूज, आणि त्याच्यामध्ये तुमचं घर आहे, मग अकलूज वेगळं आणि तुमचं घर वेगळं का? मग त्याच्यामध्येच आहे ना ते, म्हणजे अकलूजमध्ये आहे का दुसरं अकलूज आहे तुमचं? मग एकच आहे। तसंच हे सगळं आलोक आकाश म्हणजे आकाशद्रव्य एकच आहे, त्याला तुम्ही डिवाइड केलं, ह्याला लोक म्हणले, बाहेरच्याला आलोक म्हणले, पण ह्याला आकाशद्रव्य असं बघितलं तर ते एकच आहे। आणि कालद्रव्य किती आहे? नाही, कालद्रव्य सांगितलं असंख्यात आहे। असे जे म्हणलं ना, एकावर एक जसं रत्नांची राशीप्रमाणे असे कालद्रव्य
द्रव्य आहेत. अशी रचना आहे त्यांची, म्हणजे फुल पॅक एकदम, गोल गोल नाही आहेत, असे आहेत. असे प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू आहेत. तर ते किती आहेत, तर ही रचना आहे ना, ही रचनाच असंख्यात प्रदेशीय म्हटलं जातं. म्हणजे किती अनकाउंटेबल आहे. मग तेवढ्या प्रमाण प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू असा आहे खचित. त्यामुळं तेवढे कालाणू आहेत म्हणजे किती आहेत, असंख्यात. लिहिलं का वही अंडी का असू आणि अंडी जतीत आहे बघे डायरी इथं आहे बघे, तसलीच आहे तिथं, पण पाहिजे असेल तर ती पाहिजे असेल तर घे, हे पेन. काय सांगितलं मी, जीव किती आहेत, अनंत आहे. उद्गल किती आहे, अनंत अनंत आहे. उद्गल झालं धर्मद्रव्य 1, अधर्मद्रव्य 1, आकाशद्रव्य 1 आणि कालद्रव्य असंख्यात. मग हे संख्यापेक्षेने सांगितलं द्रव्य किती आहेत आणि हे टाईप सांगितले किती आहेत. ऐकू येते. तर इथं काय सांगितलं वाचलं आता आपण, हे विश्व अनंत द्रव्यांचा समूह रूप आहे. आणि ते कसे आहेत द्रव्य, सगळे द्रव्य अनादि अनंत आहेत. म्हणजे काय हो, अनादि अनंत आहेत म्हणजे अनादि म्हणजे काय, आधीपासनं. अनादि म्हणजे काय, अनादि म्हणजे काय हो, काळाची सुरुवात. ज्याला आधी नाही त्याला अनादि म्हणते. आधीपासून म्हणल्यावर कसं, ज्याला आधी नाही त्याला अनादि म्हणतात. तर हे विश्व अनादि आहे, अनंत आहे म्हणजे अनंत, ज्याला अंत नाही ते अनंत. बरोबर. मग जे अनादि आहे, जे अनंत आहे असं ते विश्व आहे. आणि कसं आहे, स्वयंभू आहे. सर्व पदार्थ 6 द्रव्यांमध्ये अंतर्भूत होतात. म्हणजे जे काय तुम्ही म्हणताय ना अनंत द्रव्यांचा समूह, ते सगळे मिळून किती आहेत, तर 6 द्रव्य आहेत. मग त्या द्रव्यांनाच नाव आहेत अशी वेगळी. पदार्थ म्हणा, सत म्हणा, वस्तू म्हणा, द्रव्य म्हणा, असं शास्त्रामध्ये जे काय नावं येतात ते सगळं एक अर्थवाची समजून घ्या. मग विश्व समजून काय फायदा आपल्याला, ह्याला विश्व म्हणतात, हे समजून काय फायदा, काही फायदा नाही. तर सांगितलं की हे बाहेरचं विश्व झालं, ह्याच्यामध्ये जीव आहे ना, तो जीव पण त्याचं विश्व असंख्यात प्रदेशी स्वतःचं शरीर त्याच्याप्रमाणेच आहे. कुठल्याही शरीरात असू दे, जीवाचं विश्व त्याच्या शरीर प्रमाण आहे. जिथपर्यंत ज्या शरीरात तो आत्ता आहे, आता मी या शरीरात आहे तर याप्रमाणेच माझं विश्व आहे. ह्याच्या बाहेर माझं काय आहे, जसं या विश्वाच्या बाहेर कुठलंही द्रव्य नाही आहे, कोणाला काय तिथं प्रयोजन नाही आहे, काय करूच शकत नाही, काय कारण तिथं काहीच नाही आहे. तसं जीवासाठी या प्रदेशाच्या बाहेर काहीच नाही आहे. तुम्हाला वाटते की मी जेवण करतो म्हणजे भोगतो, बाहेरची वस्तू घेतो, खातो, पण जीवामध्ये गेली का शरीरात गेली ती वस्तू, जे काय खाल्लं ते शरीरात गेलं. शरीर जीवात आहे का, जे जीव शरीरात आहे, जीव शरीरात आहे, शरीरात जीव आहे. म्हणजे दोघं स्वतंत्र आहेत. फक्त आत्ता दिसताना तुम्हाला काय दिसतंय, शरीरवरती कवरिंग आहे, जीव आहे आतमध्ये, पण तरी सुद्धा दोघं एकमेक रूप नाहीत. म्हणून तुम्ही जेवला तर ते आत्म्यात जातं असं नाही आहे, तर ते कुठं जातं, आत्म्याला कोण स्पर्श करू शकत नाही, आत्म्यामध्ये कोण काय घालू शकत नाही. त्यामुळं आत्मा स्वतंत्र पदार्थ आहे आणि जीव हे शरीर हे स्वतंत्र पदार्थ आहे. तर जेवढा शरीराचं आत्ता तुमच्या मिळालेलं शरीराचं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाण जीव आहे, तेच त्याचं विश्व आहे, त्याच्या बाहेर काही नाही. तसं इथं विश्व म्हणजे हे 6 द्रव्य जिथं आहेत त्याला विश्व म्हटलं. ह्याच्या बाहेर फक्त आकाश द्रव्य आहे, बाकी कुठलंही द्रव्य
नाही. मग मला माझं विश्वच प्रयोजनभूत आहे. मग मी बाहेर माझं सुख शोधायला जातो, बाहेरून कुठली वस्तू मिळवायला जातो, तर त्याच्यासाठी जे काय धडपड प्रयत्न करतो तर त्यातनं काय तुला मिळणार नाही आहे हे सांगायला लागले. जीवाला जे काय मिळणार ते त्याच्या स्वतःच्या जीवातून मिळणार, परजीवातून सुद्धा नाही. म्हणून आपलं विश्व जाणा. मग आपलं विश्व आहे हे आपले असंख्यात प्रदेश. म्हणून बाहेरचं विश्व ज्ञेय आहे, जाणण्यायोग्य आहे, पण आपला विश्व आपल्यामध्ये आहे ते उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य आहे. तेच माझ्यासाठी सुखाची वस्तू आहे हे सांगितलं. काय सांगायला लागले? जीवनातील आनंदरस भोगण्याची कला असं पुस्तक आहे माताजींचं. त्याच्यामध्ये विस्तार करून सांगितलं आहे. सिद्धांत प्रवेशिकेच्या माध्यमातून प्रश्न नंबर 1 त्याच्यावरून विस्तार लिहिलेला आहे. विश्वातील प्रत्येक जीव, मग तो अमेरिकन असो किंवा भारतीय असो, सूक्ष्म असो स्थूल असो, म्हणजे काय सूक्ष्म स्थूल म्हणजे जे न दिसण्यायोग्य ते सूक्ष्म आणि जे स्थूल म्हणजे दिसण्यायोग्य असतात ते. टाहो फोडत आहेत म्हणजे काय? म्हणजे ओरडत आहेत. काय? मला शांती पाहिजे, आनंद पाहिजे, सुख पाहिजे, चिंता नको, दुःख नको. कोण नाही ओरडतो? सगळ्याला सुख पाहिजे. त्यामुळे सगळे सुखाच्या शोधामध्ये आहेत. आनंद देखील कुठं गेलं? दुःख नको, शांती, आनंद देखील कसा हवा आहे? जोरात वाचणार म्हणजे मला आवाज कॅच होईल माझा. शाश्वत हवा आहे. साधी नोकरी जरी करायची असेल तरी तेथेही जास्त पगाराची व कमी मुदतीची नोकरी न स्वीकारता कमी पगाराची पण कायम टिकणारीच नोकरी सुज्ञ व्यक्ती स्वीकारतात. काय कळलं? नोकरीचं सांगायला लागले, तुमचं सांगायला काय सांगायला? काय सांगा? कमी पगाराची जास्त दिवस टिकणारी पाहिजे का जास्त पगाराची थोडे दिवस असलेली? कमी पगाराची पाहिजे. सांगून ठेवते थांब तुझ्या बॉसला थोडा असेल. जास्त पगाराची पण थोड्या दिवसाचीच आहे, टेम्पररी आहे, तर ती आपण कधी स्वीकारत नाही कारण त्याची शाश्वती नाही आहे. मग तुम्हाला लौकिकात पण हे विवेक आहे. कायम टिकणारी नोकरी सुज्ञ व्यक्ती स्वीकारतात. म्हणजे लौकिकात चतुराई करतो आपण, तशीच चतुराई खरा आनंद मिळवण्यासाठी करतो का? म्हणजे जे काय तुम्ही बाहेरचे भोग भोगता 5 इंद्रियांचे, त्यातून किती आनंद, किती वेळ मिळतो? जोपर्यंत खाणार आहे काय ना ती वस्तू खातोय तर त्यातून आनंद येते. ती वस्तू खाल्ली, संपला, आता आनंद संपला त्याचा आनंद. काहीतरी बघायचं होतं बघितलं, फिरायचं होतं फिरलो, त्यातून आनंद आला म्हणलं तर जेव्हा ते विषय संपला तिथं तुमचं सुख पण संपलं. मग ते टेम्पररी आहे ना, ते सांगायला लागलेत की तुम्हाला जर शाश्वत सुख पाहिजे असेल, खरं सुख पाहिजे असेल तर परीक्षा करा कुठं आहे ते. तशीच चतुराई खऱ्या आनंद प्राप्तीसाठी करणे आवश्यक आहे. जीवनरूपी प्रयोगशाळेत ह्या आत्मानंदाचा प्रयोग करून शाश्वत टिकणारा आनंद स्वीकारायला पाहिजे, क्षणिक नको. म्हणजे तुम्ही स्वतः परीक्षा करून स्वीकारा की कुठला आनंद शाश्वत आहे. कुठं असतो आनंद शाश्वत? कुठं असतो शाश्वत? म्हणजे आनंद कुठं असतो? म्हणजे तो माझ्यामध्ये आहे, शरीरामध्ये नाही आहे, शरीराच्या विषयांमध्ये नाही आहे, परद्रव्यांमध्ये नाही. क्षणिक आनंदाने प्राप्त होणारी दुर्दशा आपण याच देही याच डोळा पाहत आहोत. भौतिकतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अमेरिकेत आत्महत्येचे प्रमाण का वाढत आहे? किंवा बाह्य जगातून आकर्षण यांनी मनमोहित करणारा जपान. येथे पूर्वी एकच मेंटल हॉस्पिटल होते, तिथे आज 2000 मेंटल हॉस्पिटल्स आहेत. हे ज्वलंत प्रश्न आपणास विचार करायला लावतात की हा भौतिक प्रगतीचा उच्चांक जीवाला अधःपतनाच्या मार्गाकडे वाटचाल करावयास लावत आहे. कारण भौतिक विज्ञानात व आध्यात्मिक वितराग विज्ञानात जमीन आसमानचे अंतर आहे. काय कळलं सांग एवढ्यावरून? मेंटल हॉस्पिटल कळलं का? काय सांगायचं त्यातून? पूर्वी कुठं म्हणले? जपान का? जपानमध्ये एकच होतं म्हणे आणि आता
2000, ते पण कधी फार वर्षांपूर्वीच आहे गोष्ट. आता किती हो, त्याच्या पुढे 2-3 चिमणे लावायचे. तेवढे हॉस्पिटल झालेत. का झाले, का झाले, ह्याचं प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं आहे. हां, एवढे का झाले म्हणजे लोकांना आज बाहेरून आकर्षण वाटायला लागलंय, बाहेरून सुख मिळतंय असं वाटतंय, म्हणून लोक ते बाहेर शोधायला लागतात आणि नाही मिळालं की हैराण होतात. आणि मग काय परिणाम होतो सांगता येत नाही. डोक्यावर परिणाम होतो, त्यांच्या जीवनावर परिणाम होतो, स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळं भौतिक अप्रगतीचा उच्चांग जीवाला अधपतनाच्या मार्गाकडे वाटचाल करावयास लावत आहे. म्हणजे तुम्ही बाहेर जेवढं प्रगती करत जाणार आहे तेवढं धर्मापासून दूर जाणार, म्हणजेच स्वतःच्या स्वभावापासून दूर चाललो आपण. म्हणून म्हणलं ना, तुम्ही करा की शिका बाहेरचं, पण ते शिकत असताना सुद्धा आपल्याला आपली ओढ पाहिजे किंवा आपलं एक टच पाहिजे त्याच्यामध्ये. जे काय, जसं आम्ही शाळा शिकलो किंवा काय आता ट्युशन करणार, जॉब करणार, त्यावेळेस पण हे नाही सोडलं स्वाध्याय करायचं, प्रवचन ऐकायचे वगैरे. आपण सगळं हे सोडून ते करायला गेलो की राहत नसतो मग परत धर्माबद्दल रुची राहत नाही, त्याच्याबद्दल काय ज्ञान राहत नाही. मग प्रगती कशी करणार? जाऊ दे, प्रगती करायचं असं म्हणून नाही. तुम्ही जे काय बाहेरचं जीवन जगता ना, त्याच्यामध्ये सुख शांती मिळावी म्हणून धर्म सोबत पाहिजे आपल्या. काय म्हणले हो, जरी तुम्ही धंदा करताय, संसार करताय, काय स्वयंपाक पाणी करताय, व्यापार धंदा काय असेल ते करत असताना सुद्धा तिथे येतात काय चढउतार येत असतात. समजा आता तुम्ही काय तुमची परीक्षाच कॅन्सल झाली, मग ते कोणी फेल झालं, तुमची पण परीक्षा तुझं दिली ना, हेच आहे ना, करता धरता सफर झालेला. म्हणजे आपण कोणीतरी त्यात परीक्षेत नापास झालं तर त्याला किती दुःख परत द्यावी लागणार म्हटलं. तुम्हाला तर इथं परीक्षाच नापास झाली, तुम्ही नाही नापास झाला, म्हणजे ती परत द्यावी लागणार तर किती दुःख. आता परत अभ्यास करायला का? मग आता आहे का एक्झाम? होय, अजून निकालच पुढे ढकललाय. होय, घ्यायचं का नाही ते पण? होय, बर. आता शिकू का नको म्हणा बिचाऱ्यांना, संपलं अर्ध वर्ष इथंच. तेच की, हां, म्हणून असल्याची नादी लागायचं नाही हे सांगायला. आमच्याकडे या तर आमचं वर्ष कधी पण सुरू होत आहे, विदाऊट ॲडमिशन, विदाऊट कंडिशन्स. तर काय सांगायला लागले, म्हणून जेवढं बाहेर प्रगती करत जाणार तेवढं स्वतःपासून दूर जातो. प्रगती करा पण धर्माला, स्वतःला सोडू नका, हे सांगायला लागले. मग त्याच्यातून त्यांनी भौतिक विज्ञान आणि आध्यात्मिक विज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे सांगायला लागले. चार्ट दिला ना त्यांनी, मास की भैया. भौतिक विज्ञान काय सांगितलं? युक्त आहे. वितराग विज्ञान कसं आहे? काय समजतंय का काय वाचायला ते? भौतिक ज्ञान म्हणजे काय? बाहेरचं सायन्स. जे आणि वितराग विज्ञान म्हणजे जैन सायन्स, जैन विज्ञान. तर कसं आहे ते भौतिक विज्ञान? तुम्ही सांगा बघू, जाऊ दे तिथलं वाचायच्या आधी. कसं असतं लौकिक विज्ञान, कसं असतं आणि अलौकिक विज्ञान कसं असतं? तिथं चढाओढ असते तुमच्यामध्ये. एका सायंटिस्टने एक रिसर्च केलं तर दुसरं त्याला खोडून काढते. म्हणजे काय झालं, एकाला राग होते तर दुसऱ्याला द्वेष होते. पण इथं अलौकिक विज्ञान कसं आहे, सगळ्यासाठी समान आहे. ते सांगते की जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे, जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं ज्ञान आहे, जिथं जीव नाही तिथं ज्ञान नाही आहे. साधं इक्वेशन केलं, म्हणून रागद्वेषाने रहित आहे म्हणलं. दुसरं काय सांगितलं, भौतिक विज्ञान कसं आहे, जडापुरतं मर्यादित आहे. तुमच्या सायन्समध्ये तुम्ही भौतिक विज्ञानवाले बरं का, आणि मी आध्यात्मिक विज्ञानवाले, डिबेट. तर त्यामध्ये तुम्ही काय रिसर्च करताय, फक्त जडावरच. जसं की आम्ही काय केलं बॉटनीमध्ये, ते झाडाचं पान घालायचं, त्याच्या खाली त्याच्या शोधत बसायचं काय काय आहे. नाहीतर ते दगड, जिओलॉजी होतं तर त्या दगडाचे सगळे शोध लावायचे. आणि काय काय असते,
काय तर पाण्यात घालून देणार आणि ते पाणी बघत बसायचं खाली त्याच्या, म्हणजे ते सोल्युशन्स असणार. तर ते म्हणजे जडाचा शोध लावायचं, जडाचं मध्ये विकास करायचं कार्य आहे भौतिक विज्ञान म्हणजे. आणि वितराग विज्ञानमध्ये जड चेतन दोन्हीला जाणून त्याच्यातून भेद करून दाखवणारा आहे. जीवाला बघू शकता का हो तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये? तुमच्या लौकिक विज्ञानामध्ये मायक्रोस्कोप काय सुपर मायक्रोस्कोप काढायचा, त्याच्यामधून का नाही बघू शकत? आता तर तुमच्याकडे इतकी काय म्हणायचं मॉडिफाईड टेक्नॉलॉजी आली आहे, काढा ना, दाखवा ना आम्हाला जीव कुठे आहे. जीव दिसतो का नाही दिसत? मागं सांगितलं होतं एकदा की त्या सायंटिस्ट लोकांनी जीवाला धरायचा प्रयत्न केला होता, दिसावा म्हणून असं, किंवा काहीतरी चमकेल किंवा काहीतरी आवाज होईल म्हणून. एक मरणारा व्यक्ती होता, तर त्याला म्हणले एका काचेच्या पेटीमध्ये ठेवलं, असं जस्ट त्याचा जीव जाणार आहे तर, आणि सगळीकडनं काचेची पेटी ती लॉक केली, पण दिसावा आतनं जीव जाताना कसा दिसतो ते. आणि व्हॅक्यूम झाला आतमध्ये, बिचारा मरणार नाही तर काय होणार आहे, त्याचं आयुष्य थोडं अजून पुढं असेल तर ते आत त्याच्या आधीच मरत बिचारा ते. तर ते मेलं आणि ह्यांना कळलंच नाही, वाट बघायला कुठून तरी तडा पडेल त्या काचेला, नाहीतर तो हल्लेल आणि काहीतरी असं बाहेर पडताना दिसेल शरीरातून. कोणाला कळलंच नाही तो मेला म्हणून. मग नंतर बघितलं तर कळल्यावर कुठून गेला आहे काय, तुमच्या घराला पण काय दरवाजे बंद असले तर काय जाऊ शकणार नाही का जीव? जीवाला कशाचा अडथळा नाही. ह्या शरीरातून बाहेर पडतो म्हणल्यावर काय, कुठून बाहेर पडलो आहे का कुठं दरवाजा? मग बाकीचे कशाचा अडथळा असणार? त्यामुळं जडाचंच ज्ञान करून देतं ते भौतिक ज्ञान आहे, आणि जे अलौकिक ज्ञान आहे ते ज्ञान आत्म्याला दाखवतं आणि ते खऱ्या आनंदाला कारण आहे. आणि भौतिक ज्ञान हे आनंदाभास देतं. आनंद वाटतो असं वाटतं, पण त्याच्यामध्ये खरा आनंद नाही. पुढं काय सांगितलं? भौतिक विज्ञान हे जे काही सिद्धांत दाखवते ते बदलणारे असते. म्हणजे काय सांगा बघू, काय बदललं आता? नाहीतर काय एखाद्याने एखादं मत मांडलं तर ते बदललं, परत दुसऱ्या वेळेस दुसरं मत असतंय. काय सांगा? जसं मला एक माहिती आहे की त्यांनी सांगितलं एक चंद्र एक सूर्य आहे म्हणून सांगितलं होतं, आणि जैन विज्ञानात सांगितलंय 2 चंद्र आणि 2 सूर्य आहेत. आजचा सूर्य उद्या नाही परवा दिवशी येतो, उद्या दुसरा सूर्य असतो, आणि तो एक दिवस आड म्हणजे येतात. तसंच चंद्र सुद्धा 2 चंद्र आणि 2 सूर्य आहेत. आजचा चंद्र उद्या नसतो. मग हे जैन तत्वज्ञानींनी सांगितलं असं आहे, पण त्यांनी नाही मानलं. मग आत्ता त्यांना दिसलं तिथं कुठं त्या आकाशगंगेमध्ये की 2 चंद्र आणि 2 सूर्य आहेत. म्हणजे पहिला मांडलेलं त्यांनीच त्यांचं मत खोडून काढलं. एक सांगितलं होतं तर आम्ही ते एक नाही आहेत, आता 2 आहेत. मग असं सिद्धांत सगळे बदलणारे आहेत तुमचे. म्हणून म्हटलं की लौकिक विज्ञान हे क्षणिक आहे, पण जे वितराग विज्ञान आहे ते त्रिकाल शाश्वत सिद्धांत दाखवतात. पुढं भौतिक विज्ञान कसं आहे म्हणजे काय, प्रयोगाने सिद्ध होतं. म्हणजे म्हणजे तुम्ही तिथं प्रॅक्टिकली करून दाखवता काय काय आहे ते वगैरे म्हणून असं. पण जे अलौकिक विज्ञान आहे ते स्वयंभू आहे. इथं सांगितलं ना त्यांनी, जसं हे विश्व आहे ते स्वयंभू आहे, तिथं काय कोण करून दाखवावं लागत नाही, आहेच ते. म्हणून तिथं काय झालं की जगदीशचंद्र बोस होते ना, तर कोण होते ते? शास्त्रज्ञ होते. तर त्यांनी एक मत मांडलं होतं एका कॉन्फरन्समध्ये की वनस्पती म्हणजे जीव आहेत, वनस्पती म्हणजे नुसतं शरीर नाही आहे. तर त्यांचं कोण ऐकायला तयार नव्हतं. मग त्यांना सिद्धी करून दाखवायला सांगितली, आणि मग तिथं 2 पौधे आणून ठेवले होते त्यांच्यासमोर तिथं कॉन्फरन्समध्येच. काय पण असू दे, तुम्ही ह्याच्यामध्ये जीव आहे सिद्ध करून दाखवा तर तुमचं सिद्धांत मानणार. मग ते म्हणले मी जसं जीव आहे तसंच जीव आहे, काय सिद्धी करणार आहे? पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आम्हाला हेतुपूर्वक पाहिजे तरच आम्ही मानणार. तर ते म्हणले मला एक बाटलीत विष द्या म्हणले. मग ते म्हणले विष दिलं तर काय करणार? ते त्याला घातलं तर मरणार, ते समजेल तुम्हाला. मग त्यांनी खरंच विष आणून दिलं, आणि त्यांनी अर्ध विष त्या बाटलीतलं त्या झाडाला घातलं, पण काहीच झालं नाही. ॲक्च्युली तिथं त्यांचे सगळे ऑपोजिशनचे होते, काय म्हणायचं विरोधी होते, की ज्यांनी त्यांचं मत खोडायला बसले होते. मग ह्यांनी सांगितलं की जर ते जीव आहे तर ते विष घातल्यावर मरणारच, म्हणजे काय कोमेजेल काय ना काय त्याच्यामध्ये फरक दिसणार असं. तर ते त्यांनी मुद्दाम काय केलं होतं,
त्यांचं परीक्षा घ्यायसाठी म्हणून आणलं होतं ना, आणि विष म्हणले बघू म्हणले तिथं नाही सिद्ध होणार ह्याच्यानी. पण त्यांनी घातली बाटली त्यात जेवढं असेल तेवढं, आणि बघितलं तर किती वेळ तर त्यात काहीच फरक पडला नाही त्या झाडामध्ये. मग सगळ्यांनी त्याला अपोज केलं, म्हणले नाही आहे जीव बघा आणि तुम्ही काय सांगताय. मग ते म्हणले जर हे जीव आहे तर ह्याच्याने मरणारच, आणि जर हे मेलं नाही आहे तर हे विष नाही आहे. आणि त्यांनी ते राहिलेलं विष होतं ना स्वतः पिलं सगळ्यांच्या समोर. सगळे ओरडत आहेत की नका तुम्ही पिऊ, कारण विष हे मारायचंच काम करतं. आणि पण त्यांनी म्हणले की मला विश्वास आहे की जर हे विष असेल तर हे मरायलाच पाहिजे होतं, जर हे मेलं नाही आहे तर हे विष नाही आहे. आणि त्यांनी ते स्वतः पिलं तर ते काय त्यांना काही झालं नाही, मग ते साधं पाणी होतं. मग असं म्हणायचं की ते जे ऑपोजिशनचे होते त्यांनी काय केलं होतं, ह्यांचं मत खोडण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये विष नव्हतं दिलं. आणि मग त्यातून त्यांनी सिद्ध केलं की काय म्हणले, प्लांट्स आर ऑल्सो लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ते काय डेड बॉडी नाही आहेत. म्हणून असं निसर्गतः सिद्ध आहे, जीवाला सिद्ध करावं लागत नाही. पण प्रयोगाने तुमचे सगळे काय सिद्धांत इथं लौकिकामध्ये सिद्ध करावे लागतात. पुढं कर्मसहित असतं आणि अलौकिक ज्ञान कर्मरहित असतं. पुढं विपरीतता पण असू शकते, म्हणजे ते काय कधी बरोबरच असतं असं नाही, कधी चुकीचं पण असू शकतं. वितराग ज्ञान हे खरेपणारूप असतं. संसाराला कारण नाही. इंद्रिय सापेक्ष नसते, सापेक्ष नाही. म्हणजे भौतिक ज्ञानाला इंद्रियांची गरज पडते, बघायला लागतंय, टेस्ट करावं लागतंय, ऐकायचं करायचं. हे सगळ्याच्या द्वारे तुम्ही वेवलेंथ कसं सिद्ध करता हो, वेव्स कसं सिद्ध करता, कानाने तुम्ही ग्रहण करता ना तो शब्द. म्हणजे तिथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट पाहिजे, ते कान पाहिजे, ते कानाला वर्किंग पाहिजे कान, नाहीतर ते इन्स्ट्रुमेंटच फेल तुमचं असं. तर म्हणून इंद्रियांची अपेक्षा असते, आणि जे वितराग विज्ञान आहे त्याला इंद्रियांची अपेक्षा नसते, अतिंद्रिय आहे ते ज्ञान. भौतिक ज्ञान कसं आहे, आपले अहित करणार आहे, म्हणजे कल्याण करणार नाही आहे ते. त्याच्याद्वारे जीवाचं हित नाही. पण जे लौकिक विज्ञान आहे त्याच्याद्वारे आत्म्याचं कल्याण होऊ शकतं. हे समजून सगळं काय फायदा हे सांगतात पुढं. जोरात वाच. तेव्हा बाह्य चतुराई अनेक वेळा केली आहे. खऱ्या आनंदाचा शोध घेण्याची चतुराई एकदा तरी करणे जरुरीचे आहे. कारण अनेक परदेशी आज भारतामध्ये अध्यात्म शिकण्यासाठी येत आहेत. का बरं येतात, शिकत आहेत. का बरं येतात ते माहिती आहे, असं येतातच किती जण तरी. आणि किती ते जिथे जिथे तुमचे कुठल्याही धर्माचे देऊळ असतील, काय तिथं गुरुकुल असतील, काय म्हणायचं असं काय ट्रस्ट चालवत असणार ना, तिथं सगळे अनेक फॉरेनर्स असतात. कारण त्यांच्याकडं धर्मच नाही आहे, धर्माची संस्कृतीच नाही आहे. कोणाला धर्म म्हणजे काय माहीत नाही आहे. फक्त पैसा कमवणे, भोग भोगणे एवढंच आहे आयुष्य. फॉरेनमध्ये जायचं आहे ना फॉरेनला, काय भैया नाही म्हणा की आता काय तुम्हाला एवढं सांगितल्यावर तर काय तिथे एकाच एकाला रिलेशनसुद्धा नाही आहे. ते मध्ये एका पंडितांनी सांगितलं की एका माणसाच्या 50 स्त्रिया असतात आणि त्या एका स्त्रीचे 50 पती असतात. त्यांची पोरं झालेल्यांना हुडकत बसावं लागतं, माझा आई कोण आणि माझा बाबा कोण. म्हणजे असलं. आणि त्या दोघांना पण वेळ नाही एकमेकांबद्दल, त्या मुलांबद्दल तर कुठं वेळ मिळायचा. आणि मग असलं आयुष्य तिथं काय त्यांनी काय हायर करून ठेवलेले कोण आया वगैरे असं त्यांच्या हवाली करणं, त्यांनी काय खाऊ घालतील ते घालतील, खातील पितील नाही. म्हणजे असलं जीवन आहे का. आपल्याकडचं जीवनाची स्टाईल कशी आहे, सगळे बॉन्डिंग्स आहेत आपल्यामध्ये. तसं तिथं काय नाही आहे, कोणाचं एकमेकांशी काय नाही. पैसा कमवणे हे एक उद्देश आहे आणि मग त्या पैशाचा भोग घेणे. म्हणून म्हटलं की तिथं धर्म नाही आहे, तर ते धर्म शिकायला, अध्यात्म शिकायला इथं इंडियामध्ये येतात. पण म्हणतात ना जिथे परत म्हण, जिथे पिकते तिथे विकत नसते. आमच्या कंपाऊंडमध्ये किती पिकतंय माहिती का, पण कोण कंपाऊंडमधले विकायतच घेत नाहीत असं आहे. काय म्हणते मामा, जिथं पिकतं तिथं विकत नाही. म्हणजे इथे सगळं गंगा व्हायला लागली आहे सकाळपासून, सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कधी पाहिजे तेव्हा. पण जवळचे लोक कोण येत नाहीत, सगळे लांबचे येतील पण, बाहेरचे येतील पण,
काय संयमच येत नाही. मला रात्री 8 वाजता दिसायचं आज. हां काय भैया तुला पण आहे वेळ म्हटल्यावर रात्री 8 वाजता आहे ना. रोज असतं 8 वाजता. काय नसते असलं बाहेर आपण असंच येते म्हणून पिकतंय ना तिथं विकत नसते. तसे भारतात अध्यात्म आहे पण ते आम्हाला रुचत नाही. आमची सवय पाश्चात्यांना अनुसरण्याची आहे पण खऱ्या अर्थाने अनुसरण करत नाही. कारण परदेशी लोकांनी टीव्ही टाकाऊ पेटी म्हणून इडियट बॉक्स काय त्यांचंच अनुकरण करायचं आहे ना तुम्हाला फॉरेनर्सचं. तर त्यांनी जे जे केलं ते करा की. मग त्यांनी काय केलं त्यांच्याकडे टी व्ही नाही आहे कोणाकडं पण. मग त्यांनी सगळे काय म्हणायचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडं. मग त्यांनी टी व्हीला टाकून दिलं तर इंडियन्सनी घेतलं लगेच. आणि मग कवटाळून बसले दिवस रात्र टी व्ही बघतात लोक. असं अनेकांचं ऐकलं बरं का मी. म्हातारे कोतारे असतात ना म्हणले काय टाईम नाही जात म्हणल्यावर म्हणले कंटिन्यू 12 ते 1 कुठली सिरियल आहे हो 1 ते 1.5 कुठली 1.5 ते 2 कुठली. मला तरी एक बी म्हणजे मला कळलं नशीब नाही तर मी कोणाला तर त्यावेळेस फोन केले ना तर फोन पण उचलायचे नाहीत. का सिरियल चालू आहे म्हणले. म्हणजे असं त्याची आधीनता झाली आहे लोकांना की टी व्ही नाही तर काय करायचं. म्हणजे इतकी जिनवाणी आहे तर वाचायला कोणाला रुची नाही. म्हणून काय करा त्यांनी केलेलं अनुसरण तुम्ही करताय तर त्यांनी जे टाकलं त्याला घेऊ नका हे सांगायला. आता ते परदेशी अध्यात्मामध्ये रुची घेऊ लागले. काही काळानंतर परदेशी पॅकिंगमधून परत आलेले अध्यात्म आम्हाला आवडू लागले. तेव्हा अजून परदेशी पॅकिंगमधून आलेले अध्यात्म म्हणजे काय त्यांनी घेतलं म्हणून तुम्ही घेणार. तुमच्याकडे आहे म्हणून नाही. तुमच्याकडे असलेलं सगळं बाहेर चाललंय आणि बाहेरून तुम्हाला आणायचंय. म्हणून तुम्ही घरात कुठली वस्तू वापरता हो सांगते फॉरेनमधनं आणलेली आहे म्हटलं किती त्याला जपून ठेवणार सांभाळून ठेवणार सगळ्यांना दाखवणार. कुठे गेला होता कोकणात नाही कुठे गेला होता केरळला. हां तिथनं आणलं का नाही सांग सगळं. आणि मग काय आणलेलं असेल ते सगळ्यांना दाखवणार करणार. आपल्याकडे असलेला क्लूजमध्ये घेतलेलं किती दाखवता सांगा हे मी आणलं म्हणून. म्हणजे बाहेरच्याचं महत्त्व जास्त आहे आपल्याकडे जे आहे ते त्याला महत्त्व वाटत नाही. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. भविष्याची वाट पाहण्यापेक्षा आत्ताच प्रयत्न करणे आवश्यक आहे. खरा आनंद भोगण्यासाठी समयसार आदी ग्रंथादिराजांचे अध्ययन पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ रूढी पूर्ण करण्यासाठी कोठून तरी अधूनमधून वाचणे योग्य नाही. स्वाध्याय करा म्हणून सांगतो ना लोकांना आम्ही काय करतात केलो म्हणतात. काय वाचलं सांगा पुस्तकाचं नाव सांगा. हां ते काय तर होतं शेवटपर्यंत सांगू शकत नाही माहिती आहे का. पुस्तकाचं नावच माहीत नसते असं स्वाध्याय करतात. आणि मग ते काय वाचलं तर राहिलंच लांब. सांगू विश्व कशाला म्हणतात. आत्ताच वाचलो आपण. कशाला म्हणतात विश्व द्रव्याच्या समूहाला विश्व म्हणतात. मग ते कसे असतात द्रव्य कसं आहे ते विश्व अनादि अनंत आहे स्वयंभू आहे त्याला कोणी बनवलेलं नाही. वाचा काही कारण इकडच्या पानावर कारण म्हटले आहे की हो ते मधलं तुमच्यासाठीच आहे. इंग्लिश का हां इंग्लिश मला हो वाचा. हाफ 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 नॉलेज इज व्हेरी डेंजरस. हां म्हणजे काय सांग रे भैया अर्ध ज्ञान हे धोकादायक असतं. म्हणून तुम्ही न इकडं धड आहे ना तिकडं धड आहे म्हणून तुम्ही अर्ध्यात असला ना तर ते अर्धा असतो तो मरतोच हे सांगते. याविषयी अशी कथा आहे. काय म्हणताय असंच आहे ना त्याची आता परिस्थिती. मुलाला शिक्षक शिकवत असतात की जी माता मुलाला चांगले संस्कार करते बालपणातच अध्यात्माची बाळगुटी देते. सिद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी. पहिलं पुच्छित्र बघा हे दिलेलं आहे ना जे हे पानावरचं मागचं त्याच्यावर लिहिलेलं आहे. ती माता आहे ती त्या बालकाला जोडपोती आहे आणि काय म्हणती आहे संस्कार ते देती आहे. कुंदकुंदांची माता पाळण्यास हलवताना अंगाई गीत म्हणत असते. त्यामुळे त्या बाळ पण किती गोंडच दाखवलं बघा की. त्याच्यावर असे संस्कार झाले. यावरून हा बोध मिळतो की आपणही बालकावर बाल्यावस्थेपासूनच आत्मज्ञानाचे संस्कार केले पाहिजे. त्या चित्रावरच आहे. पण अज्ञानाने यस फेस हिरो झिरो
किंवा जितेंद्रियोसी इत्यादी नटनाट्यांचे असंच संस्कार करून दुःखाचा मार्ग प्रशस्त करतो. जितेंद्रियोसी म्हणजे जितेंद्र म्हणतं माहिती आहे ना, तेव्हा होता त्यांच्या काळामध्ये जितेंद्र. जितेंद्रिय नाही माहिती, जितेंद्रच माहिती आहे सगळ्यांना. जिनेंद्र माहित आहेत का? म्हणून वेळी सावध होणे आवश्यक आहे. काय झालं? तीच खरी माता आहे यासाठी पहा. जोरात जोरात वाचा, मला आवाज कॅच होत नाही. मुलाला यस फेस हिरोज हिरो म्हणायला शिकवते. काय म्हणले रे? सांग मातेला. म्हणजे काय लिहिलं ते सांग म्हणाले, नाही तर सांगशील जाऊन वैरी म्हणलेत म्हणून. जर ती माता मला तत्वज्ञान देत नाही, जर आत्म्याबद्दल काय माहिती सांगत नाही, तर ती माताच वैरी आहे म्हणलं. कारण मातेशिवाय संस्कार कोण करणार आहे हो? म्हणून म्हणलं काय, माता वैरी असते. एवढे शब्द त्या मुलाच्या माता पित्याने ऐकले व त्या दिवसापासून शिक्षकास शिकवण्यास स्टोरी सांगायला बरं का. मुलाला शिक्षक शिकवत असतात की जी माता हे शिकवत नाही ती वैरी आहे. मग ते माता पिता बाहेरून जस्ट आले आणि त्यांनी शेवटचं वाक्य ऐकलं, काय? माता वैरी असते. दुसऱ्या दिवशीपासून त्या मुलाची शाळाच बंद झाली. असलं शिकवता का म्हणून. त्या दिवसापासून शिक्षकास शिकवण्यास येण्याचे बंद करून टाकले. 6 महिन्यानंतर शिक्षकाने भेटून विचारले, माझे येणे का बंद केले? तेव्हा माता पित्याने खुलासा केला की माता वैरी असते असे तुम्ही शिकवत होता. तेव्हा शिक्षकाने खुलासा केला, म्हणजे त्यांनी विचारलं की तुम्ही असं का शिकवलं? माता वैरी असते असं शिकवलं म्हणून तुमचं तिकीट कट करून टाकलो आम्ही. तेव्हा शिक्षकाने खुलासा केला, जी माता चांगले संस्कार करते ती खरी माता. चांगले संस्कार म्हणजे धर्माचे, आत्मज्ञानाचे, तत्वज्ञानाचे संस्कार करते ती खरी माता. आणि जी माता संस्कार करते ती वैरी. म्हणजे आजकाल सगळ्या माता कोण आहे? तो कोण आहे रे माता? नक्की काय म्हणायचंय? बापरे. म्हणजे जर ती माता तुम्हाला शिकवती ना तत्वज्ञान, तरच माता आहे बरं का. सांगणार आहे जाऊन हात जोडला म्हणून. आई आहे म्हणणं. मला वाटलं दंडवत घालायला काय. म्हणजे जर ती दुःखाचे संस्कार करते तर ती वैरी आहे. म्हणजे काय शिकवती हो? दुःखाचे संस्कार करते म्हणजे कुठलं दर्शन करायला जातो, वेळ नाहीये, जा लवकर गाडी आली तिथं, शाळेची वेळ झाली. म्हणजे काय केलं? पहिलं दर्शन तोडलं. नंतर त्या मुलाला काहीतरी स्टोरी ऐकायची होती, काहीतरी शिकायचं होतं, पाठशाळेला जाऊ लागला तर म्हणले कराटेचे क्लासेस कोण करायचे? मग म्हणले काय ते डान्स क्लासेस कोण करायचे? तुझं नाही रे भैया, आपला तर तू कशाला घ्यायला स्वतःवर. म्हणजे असे काहीतरी करतात लोक आजकाल, हे सांगायला लागले. त्यामुळे पाठशाळेची सगळी पोरं सुद्धा बंद झाली. नाहीतर काय ऑनलाईन क्लास आहे, नाहीतर काय योगा आहे, खेळायला जायचं असतं. काय कारण म्हणलं लोकांचं हेच कळलं ना. म्हटलं बॅडमिंटनचे क्लास आहेत म्हटलं शास्त्रापेक्षा इम्पॉर्टंट. आणि किती 2 दिवस असती पाठशाळा, तर त्याला पाठवायची लोकांची तयारी नाही आहे. ते आपण सगळे सेफ बॅच म्हणून आले रे. आता ते आताची बॅच आहे ना, बघ ना सगळे माता कशा आहेत. उलट तेच म्हणून म्हणलं ना मी, नैना काकी शिकवत होते, आम्ही बघितलो ना, इतकी चांगली चालायची पाठशाळा. त्याच्यानंतर कुठं कोण दिसलं? सगळ्यांना त्याचं महत्त्व झालं ना आता. म्हणून हे शिकवणारं कोण असतं? तुम्ही जर फर्म असाल ना, माताचं रोल आहे हे सगळ्यात मोठं. ती म्हणेल ना की नाही तू काय शिकायचं ते शिक, पण जेव्हा पाठशाळा आहे तेव्हा तिथं जायलाच पाहिजे. दर्शन केल्याशिवाय बाहेरचं काय दुसरं काम करायला नाही पाहिजे. हे जर ती फर्मली सांगेल ना, ती स्वतः तसं आचरण करेल ना, तर ते सुटणार नाही त्या मुलाचं. पण तिलाच आता महत्त्व राहिलं नाही, तर त्यामुळं ते सगळं पोरांचं सुद्धा सुटत चाललं. म्हणून तिला वैरी म्हणलं. झालं की एवढंच घेऊ. तेव्हा माता पित्याने अर्धवट ऐकल्यामुळे जो अनर्थ ओढवला तसा अनर्थ ओढवू नये. असे वाटत असेल तर अध्ययन पद्धतीने ग्रंथ प्रथमपासून शेवटपर्यंत A to Z अभ्यासला पाहिजे. म्हणजे स्वाध्याय करा म्हणते ना मी तुम्हाला, तर एखादा ग्रंथ पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचा, तर त्यातनं काहीतरी ज्ञान कळतं आपल्याला. परीक्षा प्रधान दृष्टीने इंद्रिय सुख व अतिंद्रिय सुख कसे आहे
ते जीवनरूपी प्रयोगशाळेत अतिंद्रिय सुखाचा प्रयोग करून परीक्षा करूनच खऱ्या आनंदाचा अनुभव घेऊ शकू. त्यासाठी पान नंबर 4 पहा. बघू ते नंतर आपण. एक विस्तार आत आहे, एक विस्तार बाहेर आहे, हे आपण वाचलो होतो त्यातून. म्हणून सांगितलं की बाहेरच्या विस्तारामध्ये अडकत जातो, तिकडं प्रगती करत जातो, पण त्यावेळेस तिथं अध्यात्म सुटलंय, आत्मा सुटलंय आपल्याला कळत नाही. म्हणून आत्मज्ञानपूर्वक बाकीचं सगळं केलं तर सेफ राहणार, नाहीतर जिकडं ती जनता वाहतीये तिकडं आपण वाहत राहिलो तर आपलं कल्याण होणार नाही. हो, जाणं. 6 द्रव्यामध्ये स्वतःच्या जीवद्रव्याला जाणा. या माझ्या जीवामध्ये अन्य द्रव्य नाहीतच. मी जीव चेतन आहे, शरीरादी जडद्रव्यापासून भिन्न आहे. मी जीव ज्ञान, आनंद, शांती, सुख आदीने संपन्न आहे. माझे सुख माझ्या स्वाधीन आहे. मी परद्रव्याचा करता नाही, भोगता नाहीच. स्वस्वभाव जाणा. ज्ञानमात्र स्वरूपोऽहम्.